मोठी बातमी आहे. नोटाबंदीचा तडाखा मोदींच्या मातोश्रींना बसलाय. नोटाबंदीमुळे पंतप्रधानांच्या मातोश्री या बँकेत गेल्यात. एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोदी सरकारनं 500 आणि हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण होते. अनेक ठिकाणी या मोदींच्या निर्णयाचं स्वागत देखील केलं जाते. मात्र कुठेतरी या नोटाबंदीचा तडाखा या मोदींच्या मातोश्रींना बसलेला दिसतोय. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. पंतप्रधान मोदींच्या मातोश्री या बँकेत आलेल्या आपण पाहत आहोत या ठिकाणी. मोदींच्या निर्णयाचं अनेक ठिकाणी स्वागत देखील केलं जातं. अनेक विरोधकांनी या निर्णयावर टीका देखील केली आहे. 500 आणि हजाराच्या नोटा या चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय आणि एकंदरीत जी प्रक्रिया आहे नोटा बदलण्याची त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय आणि याचाच फटका कुठेतरी मोदींच्या मातोश्रींना देखील बसल्याचे दिसतंय. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. बँकेतल्या कामासाठी मोदींच्या मातोश्रींना बँकेत यावं लागलंय आणि ही दृश्य आपण या ठिकाणची पाहत आहोत. गांधीनगर मधली दृश्य आहेत आणि नोटा बदलण्यासाठी पंतप्रधानांच्या मातोश्री या बँकेत आलेल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांची अडचण वाढली आहे. एकंदरीत या प्रक्रियेसाठी सर्वसामान्यांना बँकेच्या बाहेर हेलपाटे मारावे लागत आहेत. तसंच बँकेच्या बाहेर रांगा देखील लागल्या आहेत आणि याचाच फटका कुठेतरी मोदींच्या मातोश्रींना देखील बसलाय. गांधीनगरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. बँकेतून नोटा बदलण्यासाठी मोदींच्या मातोश्री या बँकेत आलेल्या आहेत. तर गांधीनगर मधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 दिवसांपूर्वी 500 आणि हजारच्या नोटा या चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी या निर्णयाचं स्वागत देखील करण्यात आलं. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान यामुळे अनेकांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. आपले पैसे त्या 500 आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे डिपॉझिट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेत जावं लागतंय. बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत आणि याचाच फटका हा मोदींच्या मातोश्रींना देखील बसलाय. गांधीनगरमध्ये एका बँकेत त्या आल्या होत्या. आपल्या नोटा बदलण्यासाठी त्या या ठिकाणी आल्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. गांधीनगर मधल्या ओरिएंटल बँकेत मोदींच्या मातोश्री आलेल्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी त्या बँकेत आल्या होत्या आणि 2000ची नोट ही आपण आता त्यांच्या हातात पाहत आहोत. मोदींच्या मातोश्री हिराबेन या नोटा बदलण्यासाठी गांधीनगर मधल्या ओरिएंटल बँकेमध्ये दाखल झाल्या आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या नोटा या चलनातून रद्द केल्या आहेत आणि त्याच्या जागी नवीन 2000च्या नोटा आल्या आहेत आणि हे पैसे बदलण्यासाठी लोकांना बँकेत जावं लागतंय आणि या नोटा बदलण्यासाठी मोदींच्या मातोश्री हिराबेन देखील बँकेत आलेल्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. गांधीनगरमधल्या ओरिएंटल बँकेत त्या दाखल झाल्या आणि यावेळी त्यांना 500 आणि हजारच्या नोटा देखील बदलून मिळाल्यात. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय आहे आणि मोदींच्या निर्णयाचं स्वागत देखील केलं जातंय. मात्र एकंदरीत जी प्रक्रिया आहे नोटा बदलण्याची त्याचा कुठेतरी काही दिवस का होईना पण सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतोय.
तर गांधीनगरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोदींच्या मातोश्री हिराबेन या नोटा बदलण्यासाठी बँकेत आल्यात. इथल्या ओरिएंटल बँकेमध्ये त्या आल्या होत्या. तर 500 आणि 1000च्या नोटा या चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. आणि यानंतर एकंदरीत जी प्रक्रिया आहे नोटा बदलण्याची, त्यासाठी आता सर्वसामान्यांना बँकेच्या बाहेर रांगेत उभं राहावं लागतंय. आणि मोदींच्या मातोश्री या वयोवृद्ध असून देखील त्यांना स्वतः बँकेत यावं लागलंय. हिराबेन या गांधीनगरमधल्या ओरिएंटल बँकेमध्ये नोटा बदलण्यासाठी आलेल्या आपण पाहतोय.